नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण हिरवं वांग किंवा खारं वांग तुम्ही बोलू शकता बनवणार आहोत। अगदी झटपट आणि अप्रतिम लागतं खायला। तर इथे आपण हे अर्धा किलो वांगे घेतले आहेत। अशी काटेरी वांगे घ्यायचे आणि थोडेसे छोट्या आकाराचे घ्यायचे, म्हणजे कोवळे पाहून घ्यायचे। आता ते पाण्यामध्ये आपण टाकून ठेवले आहेत। तर या भाजीसाठी आपण आधी एक वाटण तयार करून घेऊ। तर या मिक्सरच्या जारमध्ये आपण हिरव्या मिरच्या घेणार आहोत। आपण हिरव्या मिरचीची ही भाजी बनवणार आहोत, त्यामुळे हिरवी मिरची भरपूर प्रमाणात घ्यायची, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर इथे मिरच्या, अजून थोडंसं आलं सुद्धा टाकते यामध्ये। साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या टाकायच्या, कारण आपण यामध्ये कुठलेच मसाले टाकणार नाही। त्यामुळे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची चव येणार आहे या भाजीला। थोडासा कोथिंबीर टाकायचा आहे। आता हे पाणी न टाकता आपण जाडसर असा वाटून घेणार आहोत। तर हे आपण मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं भरड करून घेतले आहे। कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलाय आणि ही वांगी जे आहेत ते आपण अशी बारीक फोडी करून घेतले आहे, त्याच्या बारीक बारीक काप करून घेतले आहे। तुम्ही एका वांग्याचे 4 भाग केले तरी देखील चालतं, म्हणजे जशी लग्नात आपण शाक खातो ना, त्या पद्धतीची ही भाजी होते। आता हे आपण मिठाच्या पाण्यात टाकून ठेवले आहे, जेणेकरून वांगी काळी पडणार नाहीत। आता कढईमध्ये तेल टाकून घेते। अगदी झटपट होते ही भाजी, फार साहित्य नाही लागत आणि चव सुद्धा अप्रतिम अशी येते या भाजीला। आता तेल गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालंय, आता यात आपण जिरं मोहरी टाकून घेणार आहोत। जिरं मोहरी तडतडू द्यायची मस्तपैकी, आणि मग हे जे आपण वाटण बनवून घेतलं आहे किंवा भरड बनवून घेतली आहे ती टाकायची। छान तेल सुटेपर्यंत हे आपण परतून घेणार आहोत। आता हे व्यवस्थित परतलं आहे बघा, तेल सुटलंय याला। आता यात आपण हळद टाकूया। हळद ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी देखील चालतं। अगदी थोडंसं लाल तिखट सुद्धा टाकायचं आहे। आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट इथे मी 2-3 चम्मच एवढं घेतलं आहे। ते सुद्धा या मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर, अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवत आहोत। आता ही चिरलेली वांगी यामध्ये टाकायची। यावरची जे काटे वगैरे असतात आणि देठ तो काढून घेतला आहे मी, तुम्ही तशाही फोडी करू शकता। आता हे मिक्स करायचं मसाल्यांमध्ये। थोडंसं पाणी टाकते आणि ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे। या भाजीमध्ये जास्त रस्सा बनवायचा नाही, किंवा खूप अशी सुकी सुद्धा नाही बनवायची, अगदी थोडासा रस्सा इथे बनवायचा आहे। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून वांगे छान असे शिजवून घ्यायचे आहेत। आता 3 ते 4 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेतली आहे।
तुम्ही पाहू शकता मस्त असं याला थोडी तर्री पण आलेली आहे वरती आणि वांग छान असं शिजलं आहे. फार शिजवायचं नाही, म्हणजे ह्या वांग्याच्या ज्या फोडी आहेत किंवा काप आहेत ते आपल्याला दिसले पाहिजे ताटामध्ये घेतल्याच्या नंतर. आता ही भाजी तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता किंवा अशीही खूप छान लागते चपातीबरोबर खायला. नक्कीच करून पहा. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता ही भाजी आपली तयार झाली आहे. कशी झाली नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.